नमस्कार. नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतितान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण अन्नस्वरूप विज्ञानी अध्याय वाचत आहोत. त्याच्यामध्ये आपले काही श्लोक थोडेसे शेवटचे राहिलेले आहेत. शेअर करून घेते आणि चालू करूयात. 1-2 सेकंद. का बरं? नागरं दीपनं वृषं ग्राह्यरुद्यं विबंधनुत रुच्यं लघु स्वादुपाकं स्निग्धोष्णं कफवातजित. ओली पिंपळी पर्यंतच आपलं झालेलं होतं आणि इथे पासून शुंठी आणि आर्द्रक या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघत होतो. तो त्याच्यामध्ये आर्द्रकम नागरं दीपनं वृषं ग्राह्यरुद्यं विबंधनुत. नागर म्हणजे काय तर सुंठ कशी आहे तर दीपन सगळ्यात महत्वाचा गुणधर्म तिचा की दीपन करणारी अशी आहे. त्याच्यानंतर वृक्ष. आता ह्या गोष्टी आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजेत बरं का, की बऱ्याच वेळेला कसं असतं ना की जी गोष्ट दीपन असते पाचन असते ती सर्वसामान्यतः कटुतिक्त रसाची आणि उष्णवीर्याची अशी असते आणि त्याच्यामुळे वृक्षत्व नसणारी अशी असते. पण इथे शुंठी जी आहे त्याचा विपाक मधुर असल्यामुळे ती वृक्ष आहे. तर हे त्याच्यामधलं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ग्राही रुद्यम विबंधनुत. ती ग्राही आहे त्याच्यानंतर रुद्य आहे आणि विबंध दूर करणारी अशी आहे. विबंध अर्थात कसं की मलमूत्रांचा जो विबंध आहे तर तो ती दूर करणारी आहे आणि म्हणून महत्वाची गोष्ट अशी आहे की सृष्ट विमुत्रता तिच्या ठिकाणी आहे, हृदयाला हितकर आहे, विपाकाने ती मधुर आहे आणि असं असल्यामुळे वृक्षत्व त्याच्या ठिकाणी येत आहे. रुच्यम लघु स्वादुपाकम स्निग्धोष्णम कफवातजित. रुच्य म्हणजे रुची आणणारी अशी आहे. त्याच्यानंतर स्वादुपाक लघु आहे आणि स्वादुपाकाचे स्वादुपाक म्हणजे ज्याला आपण मधुर विपाक आहे असं म्हणतो तशी. स्निग्ध आहे, उष्ण आहे आणि कफवातहर आहे. त्याच्या कफवाताच्या संप्राप्त्या जिथे जिथे झालेल्या आहेत तर त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला ही सुंठ जी आहे ती उपयोगी आहे असं दिसून येतं. सो त्याच्यामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट तद्वच्च आर्द्रकम एतच्च त्रयं त्रिकटुकं जयेत स्थौल्य अग्निसदन श्वास कास श्लीपद पीनसान. तद्वत आर्द्रकम एतच्च. इथपर्यंत हा श्लोक एक वेगळा म्हणजे वेगळं चरण त्याचं धरायला हवं. त्याचप्रमाणे हे आर्द्रक आहे. आणि त्याचप्रमाणे म्हणजे कसं तर वरते जसं सुंठीचे गुणधर्म सांगितलेले आहेत तर त्याप्रमाणे हे आर्द्रक आहे. आणि त्रयम त्रिकटुकम जयत. त्रयम म्हणजे कोण कोण तर आता जे सांगितलेले जे आहेत की सुंठ मिरी आणि पिंपळी याला त्रिकटुक म्हणजे तीनही गोष्टी एकत्र आल्यानंतर जे तयार होते तर त्याला आपण त्रिकटू असं म्हणणार आहे. आणि हे त्रिकटू कसं आहे तर स्थौल्य अग्निसदन श्वास कास श्लीपद पीनसान. स्थौल्य दूर करणार आहे, अग्निसदन दूर करणार आहे, त्याच्यानंतर श्वास कास आणि पीनस ह्याच्यावरती त्याचा उपयोग होणार आहे. मग आपण स्थौल्यावरती ज्या वेळेला बघतो की कोणती कोणती औषधं द्यायची बाह्यतः किंवा आपल्याला जर का अभ्यंतरतः द्यायचं तर दोन्हीच्या बाबतीमध्ये आपल्याला इथे दिसतंय की सुंठ जी आहे ती उपयुक्त ठरणार आहे. श्वासामध्ये सुंठ उपयुक्त आहेत. सौभाग्य शुंठी पाककृती ह्या बाकीच्या गोष्टी बऱ्याच त्याच्या ठिकाणी येतात. त्याच्यानंतर चविका पिप्पली मूलम मरीच अल्पांतरम गुणैः. चविका आणि पिप्पली मूल. चविका म्हणजे सॉरी गजपिंपळी पिंपळ मूळ ज्याला आपण म्हणतो ती आणि पिंपळी याचे गुणधर्म जे आहेत ना ते मिऱ्यासारखे आहेत. चांतरम गुणैः. मरीच्याच्या थोडंसंच अंतर आहे त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे गजपिंपळीचं मूळ जे आहे किंवा पिंपळ मूळ
तर त्याचे परिणाम किंवा त्याचे गुणधर्म जे आहेत ते निर्याप्रमाणे आहेत. म्हणजेच काय तर ते तीक्ष्ण आहे तेवढं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. चित्रकः अग्निसमः पाके शोफार्ष कृमिकोष्ठः. चित्रकः अग्निसमः म्हणजे चित्र कसं आहे त्यांनी तिथेच सांगून टाकलंय की ते अग्नी साक्षात आहे, साक्षात अग्निप्रमाणे आहे. पाके शोफ अर्ष कृमिकोष्ठः. पाके म्हणजे पाकास कारणीभूत असणार या अर्थाने. तो पचन करण्यासाठी उत्तम. पाके अग्निसमः म्हणजे पचन करताना अग्निप्रमाणे चित्रकाने पचन होतं आणि म्हणून शोथ अर्श कृमी आणि कोष्ठ यांच्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. आता इथे आपण बघायला पाहिजे की चित्रकाचा उपयोग लेखनीय गणामध्ये वगैरे सुद्धा आलेलाच आहे, नाही असं नाहीये. परंतु इथे आपण जेव्हा बघतो ना तर त्यामध्ये अग्निसमः पाके असं असल्यामुळं विशेष करून जिथे जिथे पाकाची आवश्यकता आहे. म्हणजे अर्श अतिसार ग्रहणी त्यातला अर्श आलाय. कृमी मोठी ज्याच्यामध्ये धातू संप्राप्ती असते असा आलेला आहे. कुष्ठ ज्याच्यामध्ये धातू दुष्य किंवा संग्रह मोठा आहे असा आलेला आहे. आणि शोथ सुद्धा चिरकालीन व्याधींमध्ये आलाय आणि म्हणून अशा व्याधींमध्ये चित्रकाचा उपयोग आपल्याला जास्त दिसतोय. पंचकोलम एतच्च मरीचेन विना स्मृतम गुल्म प्लिहोदर आनाहम दीपनम सुलग्नम दीपनम परम. आता हे जेव्हा आपण बघतोय तर त्याच्यामध्ये पंचकोलम येतच. पंचकोल म्हणजे कुठले सगळ्यांना पाठ आहे आता पिंपरी चिंचवड चौघे चित्रक सुंठ. मरीचेन विना मरीच शिवाय जे 5 तयार होतात तर त्याला आपण पंचकोल असं म्हणतोय. त्याच्यानंतर मरीच घातल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला षडूषण असं म्हटलं जातं. पण हे पंचकोलाचे गुणधर्म कसे आहेत तर गुल्म प्लीह उदर अनाह शूलग्नम आणि दीपनम परम. परमदीपन असं ते आहे. मग परमदीपन असं म्हणत असताना उत्तम पद्धतीचं दीपन करण्यासाठी ह्या पंचकोलाचा उपयोग होतो आणि पंचकोलाचा उपयोग दीपनासाठी होतो आणि म्हणून जेवणाच्या आधी वगैरे सुद्धा जसं भोजनाग्रे सदा पथ्यम लवणार्द्रक भक्षणम किंवा गुडार्द्रक भक्षणम असं जे म्हटलंय ना तर त्याच्याऐवजी आपण इथे असंही म्हणू शकतो की पंचकोल जे आहे ना ते सुद्धा योग्य अनुपानासह म्हणजे त्या प्रकृतीनुसार किंवा सीझन नुसार आपल्याला तिथे नक्की वापरता येत असतं. मग त्याच्यामध्ये मध वापरू किंवा आपण साखर वापरू किंवा गूळ वापरू वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुपानांनी देता येईल दीपन म्हणून. आणि हे कसं आहे तर गुल्म प्लीह उदर आनाह या गोष्टी ते बरं करणार असं आहे. सो गुल्मामध्ये सुद्धा आपण बघतो की दोषांचा पाक होणं जास्ती महत्वाची गोष्ट राहते. तर दोषांचा पाक होणं याच्यासाठी याचा उपयोग आलेला आहे. त्याच्यानंतर प्लीह प्लीह रोगामध्ये उदरामध्ये सुद्धा अग्नी जो आहे तो अगदी सन्न या अवस्थेमध्ये आहे. सो त्या दृष्टीने आपल्याला हा जो पंचकोल आहे तर तो आपल्याला उदरामध्ये वापरता येतो. तर त्याच्यामध्ये प्लीह झालं. त्याच्यानंतर उदर आनाह आणि शूलग्न. शूलग्न म्हणून सुद्धा पंचकोलाचा उपयोग अतिशय चांगला येतो. आता आपण ज्या वेळेला शूलग्न म्हणतो ना तर आपल्या ह्या दृष्टीने म्हणजे पेन किलर्स या अर्थाने शूलग्न असं बघितलं जातं. पण शूल म्हटल्यानंतर जसं तेल म्हटल्यानंतर तिळाचं तेल असं आयुर्वेदामध्ये अध्यारूत आहे. तर तसं शूल म्हटल्यानंतर उदरशूल असं अध्यारूत आहे. आणि म्हणून शूलग्न असं म्हटल्यानंतर उदर शूलग्न अशी गोष्ट अध्यारूत आहे. सो त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शूलग्न म्हणून येतं ना तुम्ही जर का योग बघितले असतील तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ह्यानी कसं काय कमी होईल वगैरे असं तर ते उदरशूल असं असतं हेही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं गुल्म प्लीह उदर आनाह शूलग्नम दीपनम परम. बिल्व काश्मरीय तरकारी पाटला टुंडुकैर्महत जयेत कषाय तिक्तोष्णम पंचमूलम कफानिरव. आता हे जे सांगितले ना ते बृहत पंचमूळ किंवा तिक्तोष्णम पंचमूलम कफ आणि अनिल हे जे पंचमूल आहेत तर ते कफ आणि वात दूर करणारी अशी आहेत. मग आता ही जी आहेत ना पंचमूळ तर ती कोणती तर बिल्व काश्मरी तरकारी. तरकारी म्हणजे ऐरण बरं का म्हणजे अग्निमंथ. पाटला टुंडुकैही महत महत पंचमूलम असं आलेलं आहे. टुंडुक म्हणजे काय टेंटू किंवा तिंदुक ज्याला आपण म्हणतो तसं. जयेत कषाय तिक्तोष्णम हे सगळे मिळून कसे आहेत तर कषाय तिक्त आहेत.
आणि हे जे कषायतिक्त आहेत ते कसे आहेत तर पंचमूलम कफ अनिलव, कफ आणि वात दूर करणारे अशी ही लघु पंचमूळ नाहीत तर महत् पंचमूळ आहेत. त्याच्यानंतर ऱ्हस्व पंचमूळ सांगतात. तर ऱ्हस्व पंचमूळ कुठली तर ह्रस्वम बृहत्ती अंशुमती द्वयगोक्षुरकै स्मृतम स्वादुपाकरसम नाती शीतोष्णम सर्व दोषजित. हे कसे आहेत तर आपण बघतोय की ह्रस्वम बृहती अंशुमती द्वय गोक्षुरुकैः. बृहती रिंगणी डोरली, अंशुमती द्वय म्हणजे सालवण पिठवण आणि गोक्षूर हे लघु पंचमुळांमध्ये येतात आणि ते कसे असतात तर स्वादू पाक रसम. स्वादू पाक म्हणजे काय तर त्यांचा रस आणि विपाक दोन्ही गोष्टी स्वादू आहेत. त्याच्यानंतर न अतिशीतोष्णम, उष्ण पण नाहीत आणि शीत पण नाहीत अशी ही ह्रस्व पंचमूळ आहेत. त्याच्यानंतर सर्व दोषजित म्हणजे काय तर तीनही दोष कमी करणारे असे ते आहेत. तो ह्या दृष्टीने लघु पंचमूळांचं महत्व आहे आणि लघु आणि बृहत पंचमूळ हे दोन्ही एकत्र जेव्हा येतात तर त्याला आपण दशमूळ अशी संज्ञा देतो. ओके. त्याच्यानंतर बला पुनर्नवा एरंड शूर्प पर्णिद्वयेन तू मध्यमम कफवातनम नाती पित्तकरम सरम. याला मध्यम पंचमूळ, मध्यमम पंचमूलम काय काय तर बला पुनर्नवा एरंड शूर्पपर्णी, शूर्पपर्णी द्वय, शूर्पपर्णी द्वय म्हणजे काय म्हणतो आपण मुद्गपर्णी आणि माशपर्णी. तर ह्या दोघांचा हे मध्यमम कफवातघ्नम हे जे आहेत तर मध्यम कफवातघ्न असे आहेत म्हणजे कसे मध्यम पंचमूळ ही कफवातघ्न आहेत. ओके. न अतिपित्तकरम हे जे आहे ते पित्तकर नाहीत आणि काय तर सरम किंचित सर असे आहेत. तो मध्यम पंचमुळांचा विशेषत्वाने कफवातहर न अतिपित्तकर अशा गोष्टी आपण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर अभिरु वीरा जीवंती जीवक वृषभकै स्मृतम जीवनीयाख्यंच चाक्षुष्यम वृष्यम पित्त निलापहम. हे आहेत जीवनीय पंचमूळ. मला असं वाटतं की एकदा मी कधीतरी होमवर्क हा दिलेला होता जीवनीय पंचमुळांचा तर बऱ्याच जणांना ते सापडलेलं नव्हतं ज्यांनी शोधलेलं त्यांना सुद्धा. तो इथे त्याचा रेफरन्स आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जीवनीय पंचमूळ कुठली तर अभिरू आणि वीरा. आता ह्याच्यामध्ये विशेष करून आपण जेव्हा बघतो ना तर अभिरू म्हणजे कोण तर शतावरी आणि वीरा म्हणजे कोण तर भुईमोड कोहळा. पण अभिरू आणि वीरा असं जेव्हा त्या दोघांना संज्ञा दिली जाते ना तर त्यावेळेला मनाकडे जाणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे इथे. आणि म्हणून जीवनीय गणामध्ये जीवनीय पंचमुळामध्ये जीवनीय गण वेगळा आहे आणि जीवनीय पंचमूळ वेगळी आहेत. तर ह्याच्यामध्ये याचा उल्लेख विशेषत्वाने आलेला आहे. तर मग आपण ह्याच्यामध्ये काय बघायला पाहिजे तर महत्वाची गोष्ट अशी आहे ना की जीवनीय म्हणत असताना शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि ज्या ज्या वेळेला आपण ह्याचे मानसचे जेव्हा जेव्हा पेशंट बघत असतो ना तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की एक वेळ शरीराचे रोग करणं सोपं असतं पण मानसिक रोगातनं पेशंटला बाहेर काढणं ही गोष्ट जास्त जिकिरीची असते. आणि जीवन जे आहे ना त्याचं वर्तन जर का योग्य पद्धतीने म्हणजे योग्य जीवनाचं वर्तन चालवायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला शरीराबरोबर मन सुद्धा तंदुरुस्त असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मनावरती जाण्याच्या दृष्टीने म्हणून अभिरू वीरा असे दोन शब्द वापरले जातात. आता हेच का वापरले याच्यासाठी थोडंसं विषयांतर होत आहे पण तरी सुद्धा मला थोडं सांगावंसं वाटतं म्हणून सांगते. तर बऱ्याच वेळेला असं होतं बरं का की नावं काय ठेवायची किंवा कुठल्याही वेगवेगळ्या अर्थाची नावं अर्थ माहित नसतानाची पण नावं ठेवली जातात बरीचशी. नावं ठेवणं म्हणजे बारसं या अर्थाने बरं का. मराठीतला नावं ठेवणे असा वाक्प्रचार इथे नाही धरायला हवा. तर असं ज्या ज्या वेळेला होतं की नाही की आता काय नाव ठेवायचंय नवीन बाळाचं तर त्याच्यामध्ये खूप काही वेगवेगळी किंवा नवीन किंवा आताच्या ट्रेंडनुसारची नावं ठेवली जातात. तर चांगलं आहे ते नाही असं नाही. परंतु त्या नावाचा अर्थ काय होतो ना हेही बघायला पाहिजे. 10 वेळेला आपण त्याच नावाने त्या बाळाला हाक मारणार असतो आणि त्या बाळाला जर का आपण तेच नावाने पुन्हा पुन्हा हाक मारणार ना तर तशी त्याची वृत्ती बनत जाते. आणि म्हणून आपण अशी नावं ठेवायला हवीत की जेणेकरून
त्या नावानंतर त्या मुलाला काही करण्याची इच्छा किंवा आकांक्षा वाढली पाहिजे. दगडू किंवा धोंडू अशा पद्धतीची नावं ठेवली ना, तर दगडू म्हणजे आपण दगड आहोत असं 10 वेळेला त्याला सांगितलं जातं. तसं आता शतावरी आहे, तर शतावरीला 100 मुळे आहेत म्हणून शतावरी आपण म्हणतो. परंतु अभिरू असं म्हणत असताना जी घाबरू देत नाही, ती म्हणजे शतावरी अशा अर्थाने. म्हणजे ते काम तिथे तिचा अध्यारूत आहे आणि म्हणून तिथे पर्यायी शब्द वापरण्यामध्ये महत्त्व असतात आणि म्हणून अ, आता सध्या ही पद्धत आहे, की एकाच माणसाला 5 नावं वेगवेगळी ठेवली जातात आणि मग त्याच्यानंतर ती जी नावं असतात त्याच्यानुसार कुठलं तरी एक नाव चूज करून फायनली वापरलं जातं. सो हे वेगवेगळी नावं ठेवण्याचं कारण तेच असतं, की ह्या नक्षत्रावर आहे, त्या ह्याच्यावर आहे वगैरे अशा पद्धतीची ती नावं असतात. तर थोडक्यात सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा, की नावं ठेवणं किंवा नावं ठेवताना विचारपूर्वक ही नावं ठेवायला पाहिजेत. हं. तर अभिरू आणि वीरा, जीवंती, जीवक, वृषभकैः स्मृतम्. जीवक, वृषभ, अभिरू, वीरा, जीवंती. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याला जीवनीय पंचमूळ असं म्हटलंय आणि हे कसं आहे तर चक्षुष्य, वृष्य आणि पित्त निलापहम. चक्षुष्य डोळ्यांना हितकर आहे. वृष्य रसापासून ते शुक्रापर्यंतचे सर्वच धातू जे आहेत, तर ते पुष्ट करणारं आहे आणि पित्त वात कमी करणारं असं आहे. तर ह्या गोष्टी इथे महत्त्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे. तर पित्तवात कमी जेव्हा होतात ना, तर त्यावेळेला संप्राप्त ज्या आहेत ना, तर त्याची गती कमी होत असते. काही-काही विशिष्ट 2-2 दोष जेव्हा एकत्र येतात ना, तर त्याची संप्राप्ती कशी होणार हे ठरतं. म्हणजे जसं वात-कफात्मक दोष एकत्र आले, तर जनरली त्याची संप्राप्ती गाठींकडे जातं. पित्त-वाताचे जर का द्वंद्व आलं, तर त्यामुळे संप्राप्त्या खूप फास्ट वाढतात. वात आणि कफाचं झालं, वात आणि पित्ताचं झालं आणि पित्त आणि कफ एकत्र येतात ना, तर त्यावेळेला संप्राप्तीची वाढ जी आहे ना, तर ती काही विशिष्ट प्रमाणात होते किंवा स्लो होत असते. तर ह्या गोष्टी कोणते दोष आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यावरून आपण जाणून घ्यायला हवे. त्याच्यानंतर तृणाख्यम, पित्तजित, दर्भ, स इक्षु, शर, शालिनी तृणपंचमुळं इथे सांगितलेली आहेत. कोणती? तर ही पित्तजित आहेत. पित्त कमी करणारे तृणपंचमूळ. तृणपंचमुळाचा काढा जो आहे ना, तो विशेष करून स्तन्य प्रवर्तन होण्यासाठी म्हणून वापरला जातो. तृणपंचमूळ जे आहे ते विशेषत्वाने मूत्रण म्हणून वापरलं जातं. सो ह्याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना काय-काय वापरायचं आहे? तर दर्भ, कास, इक्षु, शर, शालिदेह या गोष्टी वापरायच्या आहेत. दर्भ, कास, इक्षू. इक्षू म्हणजे मूळ. मग इथे उसाचं मूळ वापरायचं आहे. त्याच्यानंतर शर आणि शालिबीही. शाली म्हणजे तांदळाची जी भाताची रोपं असतात तर त्याचं मूळ आणि शर म्हणजे रामबाण गवत. त्याला अशी वरती टोकं-टोकं असतात. बाणासारखं असतं ते म्हणून त्याला रामबाण गवत असं म्हटलं जातं. तर हे तृणपंचमुळामध्ये आहे आणि ते विशेष करून कसं आहे तर पित्तजित आहे. पित्त घालवणार आहे आणि म्हणून जिथे-जिथे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स आहेत, मूत्राचा दाह होत आहे, अशा सगळ्याच्या ठिकाणी जे आहेत ना, तर ही तृणपंचमुळं वापरली जातात. आता समजा आपल्याकडे रामबाण गवत पटकन मिळत नाही. थोडंसं ॲक्चुअली आउटस्कटला गेलं ना, की ह्या गोष्टी मिळत असतात. एक तर ओळखायला शिकून घ्यायला पाहिजे आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे रामबाण गवत दिसतं असं म्हटल्यानंतर जाऊन तोडून आणायला आपण कष्ट घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट ते पित्तशमन आहे. मूत्रावरती आणि स्तन्य प्रवर्तनासाठी म्हणून चांगलं कार्यकारी करतं. त्याच्यानंतर शुकशिंबीज पक्वानां मांस शाक फल औषधैः वर्गे इतर अन्नलेशो अयम् उक्तः नित्योपयोगिकः. शुक, शिंबी, शुकधान्य, शिंबी धान्य, त्याच्यानंतर पक्व अन्न, त्याच्यानंतर मांसवर्ग, शाकवर्ग, फलवर्ग आणि औषधी वर्ग. हा सगळे जे वर्ग आहेत तर ते इथे वर्गः इतरेतन इतरन्निलेशो अयम् उक्तोः म्हणजे काही अंशामध्ये इथे वर्णन केलेलं आहे. अंश म्हणजे लेश या अर्थाने येतं. काही अंशात का तर प्रत्येक गोष्ट वर्णन करणं शक्य नाही ना. म्हणजे ज्या गोष्टी नित्य उपयोगाच्या आहेत त्या इथे वर्णन केल्या गेल्या. आणि याच्याही व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी खाल्ल्या जातात किंवा सेवन केल्या जातात. तर त्या ज्या आहेत, तर त्या इथे सांगितलेल्या नाहीयेत, पण त्या अध्यारूत धराव्यात किंवा त्याचे गुणधर्म आपण स्वतःहून जाणून घ्यावेत असं म्हटलंय. नित्य उपयोगिकः वर्गः इतरिन् न लेशः अयम् उक्तः. म्हणजे इथे या इथे जे नित्योपयोगी आहेत, तर त्याचेच एक उदाहरण म्हणून वर्णन केलेले आहेत आणि बाकीचा सगळा जो भाग आहे, तर तो तुम्ही समजून घ्यावा अशी अपेक्षा आहे.
तर बऱ्याच वेळेला होतं ना, की रेफरन्स कुठे आहे, रेफरन्स कुठे आहे? मग आता इतर द्रव्य म्हणजे आता सध्या ओट्स हे खूप एक महत्वाचं किंवा ऑलिव्ह ऑइल ह्या गोष्टी खूप वापरल्या जातात. त्याचं वर्णन ह्याच्यामध्ये नाहीये. मग ह्याचं वर्णन किंवा ह्याचे गुणधर्म आपण काढायचे कसे? मग ते कोणत्या जागी उगवतं? कशा हॅबिटॅटमध्ये उगवतं? त्याच्यानंतर ते खाल्ल्यानंतर शरीरामध्ये काय-काय चेंजेस येतायत? जडपणा येतोय, गौरव येतोय किंवा लघुता येते किंवा अग्निदीपन होतंय. तर हे सगळं अनुभवायचं आणि हे अनुभवल्यानंतर त्याप्रमाणे त्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा. आणि हे करत असताना त्याचा रस काय आहे, वीर्य काय आहे, विपाक काय आहे, हॅबिटॅट काय आहे, तर ह्या किंवा कोणत्या ऋतूमध्ये ते उत्पन्न होतंय. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा अभ्यास करून तुम्ही इतर द्रव्यांचं करू शकता. असं इथे दिलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर ज्या वेळेला आता ह्याचे गुणधर्म तुम्ही कुठून शोधले वगैरे असं जेव्हा येतं ना, तेव्हा हे रेफरन्सेस आपण देऊ शकत असतो. ओके. सो इथे हा 6वा जो अध्याय आहे अन्न स्वरूप विज्ञानीय मोठा अध्याय आहे. तर आपला बरेच दिवस चाललेला आहे. 170-72 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. सो त्या प्रमाणे आज हा 6वा अध्याय आपला पूर्ण होत आहे. इति सूत्रस्थाने षष्ठोऽध्यायः. ओके. सो मला असं वाटतं आपण 7वा अध्याय लगेचच चालू करूयात आणि शंका ज्या आहेत तुमच्या त्या आपण जसं नेहमी लास्टला घेतो तशा पद्धतीने घेऊयात. ओके. दुसरी हे पीपीटी शेअर करते मी. 1-2 मिनिट थांबा. आता आपण सूत्रस्थान बघत असताना काय-काय बघितलं आतापर्यंत असं जर विचार केला तर 5वा अध्याय होता की द्रवद्रव्य विज्ञानीय. 4थ्यामध्ये आपण वेगान्न धारेत बघितलं. मग आहाराच्या संदर्भामध्ये आलो त्याला आपण आहार चतुष्क असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पाणी कोणते प्यावं, कसं प्यावं वगैरे ह्या संदर्भामध्ये झालं. नंतर अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय झाला. आता हे अन्न जे आहे तर ते कशा पद्धतीनं साठवावं किंवा कसं नीट ठेवावं हे जे सांगितलेला अध्याय आहे ना तो म्हणजे अन्न रक्षा अध्याय. आता अन्न रक्षा, रक्षा ह्याचा अर्थ रक्षण करणं. अन्नाचं रक्षण आणि म्हणून अन्न रक्षा अध्याय असं त्याचं सांगितलेलं आहे. तर आता तो अन्न रक्षा अध्यायम व्याख्यास्यामः इति स्माहु रात्रे यादयो महर्षयः. राज राजगृहासन्ने प्राणाचार्यं निवेशयेत् सर्वदा च भवति एवं सर्वत्र प्रतिजागृतेः. राजाने काय करावं? तर राजगृहासने म्हणजे काय? सन्न म्हणजे जवळ. राजगृहाच्या जवळ. प्राणाचार्यम. प्राणाचार्य म्हणजे वैद्य. एकदा मी असा एक होमवर्क दिलेला होता, की संपूर्ण वाग्भटामधनं वैद्याला काय-काय प्रकारची वैशिष्ट्य किंवा विशिष्टपूर्ण नावं आली आहेत ना, तर ते एकदा शोधून काढायचे. तर ते प्राणाचार्य म्हटलंय. प्राणाचार्य का? तर तिसऱ्या ईशान्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची एषणा जी आहे ना, ती प्राणेषणा. मग धनेषणा आणि मग परलोकेषणा. तर प्राणेषणा म्हणत असताना प्राण आधी राहिले, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून प्राणाचार्य असं वैद्याला संबोधन केलेलं आहे. तर राजगृहाच्या जवळ प्राणाचार्य अशा वैद्याला राहायला ठेवावं. जवळ ठेवून द्यावं. सर्वदा स भवती एवं म्हणजे काय होतं, तो नेहमी सर्वत्र प्रतिजागृती म्हणजे खाण्यापिण्याच्या आणि इतर सगळ्याच गोष्टींमध्ये तो काय असतो, तर नेहमी दक्ष असतो. आणि म्हणून आपण बघतो, की मोठे-मोठे जे हुद्द्यांवरती म्हणजे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांच्या ठिकाणी सुद्धा त्यांचा एक पर्सनल मेडिकल असिस्टंट असा असतो. आणि ती का गरजेची आहे, तर सर्वदा स भवती एवं सर्वत्र प्रतिजागृती. प्रत्येक गोष्टीमध्ये तो जागृत असतो. म्हणजे खाण्यापिण्यापासून ते बाकीच्या सगळ्याच गोष्टीपर्यंत त्याची जागृती असते आणि म्हणून ती गोष्ट महत्वाची. आणि म्हणून काय करावं तर राजाला राजगृहाच्या जवळ राहायला जागा द्यावी. अन्नपानम विषाद रक्षेत विशेषेण महीपतेः. योगक्षेमौ तदा यत्तौ धर्माद्याः निबध्नाः. अन्नपानम विशेषात रक्षेत विषात महीपतेः. म्हणजे कसं महीपतेः अन्नपानम. महिपत्त म्हणजे काय? तर महीपती म्हणजे राजा. महीपते हे अन्नपानम राजाचं अन्न. विशेषेण विशेषत्वानी विषात रक्षेत. महीपते हे अन्नपानम विशेषेण विषात रक्षेत.
म्हणजे राजाचं अन्न विशेष करून काय करावं तर रक्षण करावं विषापासून. योगक्षेमौ तदा यत्तौ धर्माद्याः तन्निबंधनाः. का असं करायचं? तर योगक्षेम तदा आयत्तौ म्हणजे काय? त्या ठिकाणी योगक्षेम हे अवलंबून आहेत. म्हणजे कसे? तर राजावरती बरं का म्हणजे. आणि धर्माद्याः निबंधनाः त्याच्या ठिकाणी धर्म इत्यादी धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे त्या राजाच्या ठिकाणी बांधले गेलेत आणि म्हणून त्याचं रक्षण अन्नपानाचं विशेष करून करावं. याचा अर्थ काय आपण धरायला हवा? तर तो राजा जो असतो ना, तर तो प्रजेचं पालन करतोय. धर्म आणि इत्यादी गोष्टी, अर्थ, काम, मोक्ष. तर ह्या सगळ्या गोष्टींचं बंधन किंवा त्याच्याशी बांधल्या गेलेल्या आहेत. जे राजा जर योग्य पद्धतीनं रूल्स, कायदे करत असेल, तर त्या धर्माला धर्म ह्याचा अर्थ इथे धारणा धर्म हा जो समाजाचं धारण करतो तो धर्म. इथे कुठलाही विशेष धर्म असं अपेक्षित नाहीये. समाज धर्म असं आपण त्याला म्हणूयात किंवा मानवता धर्म असं आपण त्याला म्हणूयात. तर धर्म इत्यादी गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत राजाशी आणि त्याच्यावर योगक्षेम चाललेला आहे. योगक्षेम म्हणजे काय? प्राप्तस्य अप्रापणम योगः आणि प्राप्तस्य रक्षणम क्षेमः. म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत तर त्या मिळवायच्या असतील तर त्याही योग्य मार्गाने मिळवणं आणि मिळालेल्या आहेत तर त्या रक्षण करून ठेवणं. तर हे सगळं राजाच्या अधीन आहे आणि म्हणून राजा महत्वाचा आणि म्हणून हा जो राजा आहे ना तर त्याच्या अन्नपानाची विशेष करून खबरदारी घ्यावी. आता हे वाचत असताना एक गोष्ट मला एकदम क्लिक झाली, की आपल्या शरीराचा राजा कुठला आहे? हे जे आहे ना ते महीपत म्हणजे पृथ्वीच्या राजाचं वर्णन आलेलं आहे हां. आपण इथे जर का बघितलं तर. आपल्या शरीराचा राजा कोण? शरीर हे सुद्धा एक काय म्हणतो क्षेत्र म्हटलेलं आहे. धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे. त्याप्रमाणे धर्मक्षेत्र आहे. तर धर्म केला गेला तर ते धर्मक्षेत्र, अन्यथा ते कुरुक्षेत्र होतं. आणि म्हणून शरीराचा जो राजा तो कोण आहे? तर तो आत्म किंवा परमात्मा आहे किंवा जीवात्मा आपण म्हणू त्यांनी प्रविष्ट केलेला आहे म्हणून. तर त्याच्या बाबतीत सुद्धा विशेष करून अन्नपानाची विचार करायला हवा असं. कशासाठी? तर तो कशाने किंवा त्याच्यावरती मन इत्यादी गोष्टी पुष्ट होणार आहेत. आणि मग धर्म आदी सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहेत. म्हणजेच काय? तर आपण रज आणि तमोगुणी आहार घेतला, तर मन रजो आणि तमोगुणी होईल आणि मग धर्म इत्यादी गोष्टींना थोडासा फाटा फुटेल. पण आपण सत्वगुणी अन्न जर का घेतला, योग्य पद्धतीनं घेतला, तर आपल्या शरीराचं वर्तन उत्तम पद्धतीने होईल आणि म्हणून शरीर म्हणजे प्रजा हां, शरीर म्हणजे प्रजा जर का योग्य पद्धतीनं चालवायची असेल, तर त्याचा जो आतला आत्मा आहे ना, तर तो सुद्धा योग्य पद्धतीने विकसित व्हायला हवा. तर त्या दृष्टीने अर्थात आत्मा निर्गुण, निराकार, अलिप्त वगैरे आहे हे सगळं बरोबर आहे. परंतु तो गुणी आपण कधी म्हणतो, गुण सांगितलेत ना जीवात्म्याचे. धर्माधर्म संस्काराः हे शेवटचे जे गुण सांगितलेत ते जीवात्म्याचे गुण आहेत. तर धर्म, अधर्म, संस्कार हे जे गुण आहेत, आत्मगुण ज्याला आपण म्हटलेलं आहे, 6 गुण सांगितलेत. तर हे जे आत्मगुण आहेत ना, तर ते त्या जीवात्म्याचे आहेत आणि ते कशामुळे तयार होतात? तर आहारामुळे तयार होतात आणि म्हणून आहार हा आपल्या शरीराच्या दृष्टीने सुद्धा तेवढाच महत्वाचा असे इथे अर्थ घ्यायला हवा. ओदनो विषवान सांद्रो याती अविस्राव्य अविस्राव्यतामिव चिरेण च पच्यते पक्वो भवति अपर्युषितोपमः मयूरकण्ठतुल्योष्मा मोहमूर्छा प्रसेककृत् हीयते वर्णगंधाद्यैः क्लिद्यते चंद्रिकांचितः. आता ओदनो विषवान, विषवान ओदनः म्हणजे काय? तर विषयुक्त भात कसा दिसतो? सांद्र याती. सांद्र असतो म्हणजे तो जास्त पाणी त्याच्यामध्ये राहिल्यासारखा असा असतो. विस्राव विस्राव्यतामिव. विस्राव्यता म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये शिजत असताना सुद्धा तो सांद्रता राहते. म्हणजे तो पूर्ण शिजतोय, शिजलाय चांगला, तरी सुद्धा त्याचं जे पाणी असतं ना, ते जास्त घट्ट बनतं. आपण बघतो की जेव्हा भात शिजायचा असतो, तर पाणी सेपरेट असतं, तर त्या पाण्याला एक किंचित सांद्रता असते. परंतु ज्यावेळेला तो विषवान असतो, तर त्याची सांद्रता जास्ती असते. त्याच्यानंतर चिरेण पच्यते. एकतर तो लवकर पक्वच होत नाही. भात आहे तो तयार होत नाही आणि काय होतं पक्व भवती पर्युषितोपमः. पक्व जर झाला, शिजला, गरम आहे ताजा, तरी तो एकदम शिळा असल्यासारखा दिसतो.
आणखीन काय सांगितलंय तर मयूरकंठ तुल्योष्मा, त्याच्या ज्या वाफा येतात ना उष्मा, मयूरकंठ तुल्य म्हणजे मोराच्या निळ्या कंठाप्रमाणे दिसतात. म्हणजे काय तर त्या भातातनं ज्या वाफा येतात तर त्या निळसर रंगाच्या असतात आणि त्या वाफांमुळे काय होतं तर मोह मूर्छा प्रसेककृत. मोह म्हणजे काही सुचत नाही, कार्य अकार्य अविवेक हा मोह हा, मूर्छा येते आणि प्रसेक म्हणजे तोंडाला पाणी सुटायला लागतं अशा पद्धतीचं होतं. हीयते वर्ण गंधाद्यैहि, वर्ण आणि गंध त्याच्या ठिकाणचे एकदम कमी व्हायला लागतात. म्हणजे जो भाताला एक सुगंध असतो ना तो तिथे राहत नाही किंवा त्याचा वर्ण जो प्राकृत असतो तर तो तिथे राहत नाही. क्लिद्यते चंद्रिकाचितः, त्याच्या जो क्लेद असतो भाताचा तर त्याला एक वेगळी चमक असते, चंद्रिका असते. म्हणजे तो जो क्लेद जो न पचलेला सांद्र असा जो आहे ना तर त्याच्या ठिकाणी एक विशिष्ट चमक असते. तर हे जे सांगितलं हे संपूर्ण भाताचं वर्णन सांगितलंय की विषयुक्त भात कसा असतो. मग हे इथं वर्णन का आलेलं असेल हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. तर अन्न ही महत्वाची गोष्ट आहे आणि राजा हाही महत्वाचा आहे. आणि राजाला पूर्वीच्या काळामध्ये आता बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी झाल्यात, परंतु विशेष करून अन्नपानातून विषबाधा करून राजाचा नाश करणं असं काही दुष्ट मंडळी करत असतात आणि म्हणून राजाच्या दृष्टीने हे अन्न रक्षा जी आहे ना ती जास्त महत्वाची, तर त्या दृष्टीने हे आलेलं आहे. त्याच्यानंतर व्यंजनानाशु शुष्यन्ति शामक वाथानी तत्रच. व्यंजनान म्हणजे भाज्या ज्या सांगितलेल्या असतात ना, व्यंजन म्हणजे भाज्या किंवा आपण ज्याला इतर गोष्टी ज्या तोंडी लावणं म्हणतो किंवा कालवण म्हटलं जातं किंवा कोरड्यास असंही म्हटलं जातं. तर अशा ज्या आहेत तर त्या काय होतात तर त्या भाज्या ज्या आहेत ना तर त्या व्यंजनानी शुष्यन्ति, एकदम शुष्क होऊन जातात. कोरडी एकदम ढणढणीत अशी चांगली नाही वाटत ती भाजी, अशा पद्धतीची असते. आणि काय होतं व्यंजनानी शुष्यन्ति म्हानकवाथानी तत्रच. म्हानकवाथ म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जो पातळपणा जो असतो, काढा जो असतो तर तो जो असतो ना तर तो म्हान म्हणजे त्याच्यामध्ये एक विशिष्ट बुडबुडे येत असतात. त्याच्यानंतर हीन रक्ता हीन अतिरिक्ता विकृता छाया दृश्यते नैववा. म्हणजे काय तर हीन अतिरिक्त विकृत अशा छाया दृश्यते न एववा, म्हणजे त्याचा जो जर का आपण त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन बघायला गेलो तर आपला स्वतःचा जो छाया किंवा आपण काय म्हणू ज्याला प्रतिबिंब जे आहे तर ते कसं दिसतं, वेगळं दिसतं, विकृत दिसतं किंवा त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतच नाही. दृश्यते न एववा अशा पद्धतीचं त्या कालवणामध्ये होत असतं. त्याच्यानंतर तेन तंतु बुद्बुद संभवः विच्छिन्न विरसा रागा खांडवाः शाकमामिषम. खांडव, शाक, आमिष आणि राग, तर हे आपण पक्व अन्न वर्ग जो बघितलेला ना तर त्याच्यामध्ये सगळे हे उल्लेख आपण बघितलेले आहे. राग, खांडव, शाक आणि आमिष. आमिष म्हणजे मांसरस घालून तयार केलेले. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये फेन ऊर्ध्वराजी, फेस खूप जास्त असतो. ऊर्ध्वराजी, राजी म्हणजे एक तंतुलत्व त्याच्यामध्ये येतं. सीमंत, तंतू, बुद्बुद, संभव हा. सीमंत म्हणजे भांग बर का, म्हणजे त्याच्यामध्ये असे दोन भांग पडल्यासारखे दुभंगल्यासारखं असं ते दिसतं. तंतू म्हणजे तंतुलता असते. बुदबुद किंवा नको तेवढे बुडबुडे त्याच्यामध्ये येतात. विच्छिन्न विरसा म्हणजे ते तुटक तुटक म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ना चोथा पाणी अशी ती भाजी होते. विरस म्हणजे योग्य रस नसतो त्याच्यामध्ये. विगतः रसः म्हणजे त्याचा चव जी आहे ती प्राकृत नष्ट झालेली असते. अशा पद्धतीचे राग, खांडव, शाक आणि आमिष अशा गोष्टी होतात. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये नीला राजी रसे ताम्रा क्षीरे दधानी दृश्यन्ते त्यावा पिता असिता तक्रे घृते पानीय सन्निभा काली मध्य अंभसो क्षौद्रे हरित तैले अरुणोपमा पाकक फलानाम आमानाम पक्वानाम परिकोथनम. आता ह्याच्यामध्ये म्हणजे नीलाराजी रसे तांबरा, रस म्हणजे मांसरस किंवा सुरवा ज्याला म्हटलं जातं किंवा सुवा असं म्हटलं जातं. तर मांसरसावरती जर का मांसरसामध्ये विषयुक्तता असेल तर काय होतं
तर नीला राजी म्हणजे निळ्या रंगाच्या रेषा उमटतात त्याच्यावरती. तांबडा क्षीरे म्हणजे दुधावरती तांबड्या रसाच्या, तांबड्या म्हणजे रेडिश बरं का, असा रेघा उमटतात. आणि दधानी दृश्यन्ते शावा, दह्यावरती शाव म्हणजे ज्याला आपण ग्रे कलर म्हणू, तर अशा रंगाच्या रेषा उमटतात. त्याच्यानंतर अपिता असिता तक्रे, ताकावरती अपित असित, असित म्हणजे कृष्ण काळसर रंगाची अशा पद्धतीची रेष उमटते. त्याच्यानंतर घृते पानीय सन्निभा, घृतावरती पाण्यासारख्या रेषा म्हणजे पाणी एक घृत आहे असं कदाचित शंका यावी अशा रेषा ह्याच्यावरती उमटतात तुपावरती. त्याच्यानंतर मस्तुनी सात कपोताभा, मस्तू मस्तू म्हणजे काय, दधी मस्तू म्हणजे दह्याचं जे पाणी असतं ना ते, त्याच्यामध्ये कपोत वर्णाच्या म्हणजे कपोत म्हणजे कबूतर त्याच्या रंगाच्या रेषा उमटतात. कृष्णा तुषोदके म्हणजे तुषोदक म्हणजे लाह्यांचं किंवा ह्याचं भाताचं जे पाणी असतं, तांदूळ धुतल्यानंतरचे जे पाणी येतं ते, तर ते कृष्ण वर्णाचं असतं. त्याच्यानंतर काली मध्यांभसहा, मध्याच्या वरती ज्या येतात ना रेषा, तर त्याच्यावर ते काली म्हणजे कृष्ण वर्णाच्या रेषा येतात. शौद्रे हरित तैले अरुणोपमा, शौद्र म्हणजे मधावरती हिरवी रेष येते, तेलावरती अरुण म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो ना तर तशा पद्धतीचा ऑरेंज कलरच्या रेषा येतात. त्याच्यानंतर पाक फलानाम आमानाम पक्वानाम परिकोथनम, समजा विषद्रव्य टाकले तर ओली म्हणजे आमफल असतात ना ती काय होतात, तर ती काय होतात, तर त्यांचा पाक होतो लवकर. आता आपण बघतो की बरीचशी जी फळं असतात तर ती अपक्व काढली जातात आणि त्या फळांना काहीतरी कार्बाईड वगैरेच्या पावडर लावून लवकर पिकवलं जातं. तर हे जे आहे ना हे सुद्धा किंचित विषवत ह्याच गोष्टी आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. पाक फलानाम आमानाम, आमानाम फलानाम पाकहा म्हणजे आम फळांचा जी अजून पिकलीच नाहीयेत, कच्ची आहेत, तर त्यांचा लगेच पाक होतो. आणि पक्वानाम परिकोथनम, पक्व फळं जी आहेत तर ती कुजूनच जातात, खराब होतात. त्याच्यानंतर द्रव्याणाम आर्द्र शुष्काणाम म्हणजे आर्द्र शुष्काणाम द्रव्याणाम त्याताम म्लानी विवर्णते, आर्द्र आणि शुष्क द्रव्य ह्यांच्या ठिकाणी काय येतं, तर म्लानता येते, एकदम मान टाकतात भाज्या म्हणतो ना आपण पालेभाज्या तसं होतं, आणि विवर्णता येते, रंग बदलतो. त्याच्यानंतर मृदूनाम कठीणानाम च भवत स्पर्श विपर्ययः, स्पर्श विपर्यय म्हणजे काय, जे मृदू आहे ते कठीण होतात आणि जे कठीण आहेत ते मृदू होतात. मृदूनाम कठीणानाम च म्हणजे मृदू आणि कठीण अशा गोष्टी स्पर्श विपर्यय भवेत, म्हणजे मृदूनाम कठीणानाम च स्पर्श विपर्ययाः भवेत म्हणजे काय, तर मृदू आणि कठीण अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या विरुद्ध त्याच्या आपल्याला स्पर्शाला जाणवायला लागतात. आता हा सगळा जो भाग आहे ना विषांच्या संदर्भातला, तर तो चाणक्य नीतीमध्ये खूप उत्तम पद्धतीने वर्णन केलाय बरं का. तर चाणक्य नीती जर पॉसिबल असेल ना तर एकदा निश्चित वाचून काढावी. याचं कारण काय की आपल्याला राजा किंवा राजकारण किंवा पॉलिटिक्स याच्यात काय आहे असं जर आपण म्हणू ना, तर आयुर्वेद सुद्धा हा चाणक्य नीतीमध्ये खूप सारा सांगितलेला आहे. म्हणजे काय राहावं, कसं करावं ह्या संदर्भामध्ये. तर त्या दृष्टीने चाणक्य नीती असंच पुस्तक गंमत म्हणून जसं आपण कादंबरी वाचतो ना तशी म्हणून एकदा निदान वाचून काढावी. आपली जी ओरिजिनल ग्रंथ आहेत ना त्याच्यापैकी हा एक ग्रंथ आहे, जे भारत संस्कृतीच्या संदर्भामधला महत्वाचा म्हणून. तर त्या दृष्टीने म्हणून आपण ह्या एकदा चाणक्याचं वाचन करायला हवं असं मला वाटतं. त्यानंतर विशदश्रावशुष्कास्यो विलक्षो वीक्षते दिशाः स्वेदयेत वपु मांसरस्तः भीतः स्खलति जृंभते. विशदः, विशदः म्हणजे कोण, तर विष देणारा, द म्हणजे देणारा नेहमी बरं का. अर्थ कसे शब्दांचे लावावेत, तर जलद, जल द, द म्हणजे देणारा, जल देणारा म्हणजे कोण, तर ढग. त्याच्यानंतर तो यद असंही त्याला म्हटलं जातं. तर त्याचप्रमाणे द म्हणजे देणारा, विषद म्हणजे विष देणारा जो माणूस असतो तो कसा दिसतो, शाव शुष्क हास्य, हा त्याचा चेहरा आहे ना तो काळा पडलेला असतो
आणि शुष्क हास्य हा म्हणजे त्या तोंडाला कोरड पडते, कारण त्याला माहिती आहे त्याने काहीतरी चुकीचं केलंय आणि म्हणून त्याच्या दृष्टीने जी गोष्ट त्याला माहिती आहे की त्याने चुकीचं केलंय, तर लगेच त्याची देहबोली बदलायला लागते. आणि त्याच्यावरून ओळखायचं म्हणजे कोणी कोणी काय केलेलं आहे ह्या गोष्टी ओळखत असताना त्यांनी विष दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शाव शुष्क हास्य हा विलक्ष हा विचलित हा लक्ष हा म्हणजे त्याचं लक्ष एका जागी नसतं आणि तो घाबरलाय ना, इकडे तिकडे बघतोय म्हणजे कोणी बघत तर नाही ना मला हे करताना, कोणाचा संशय तर नाही ना आलेला, तर असा विचलित झालेला असा असतो विलक्ष हा. आणि वीक्षते दिशहा 10ही दिशांना तो बघतो, वरती बघतो, खालती बघतो, इकडे बघतो, तिकडे बघतो, कोणी आपल्याला बघत नाहीये ना या दृष्टीने. स्वेद वेपथु मांस अस्रहा अतः भीतः. स्वेद वेपथू स्वेद घाम जास्त येतो त्याला. वेपथू म्हणजे कापणं, थरथरतो तो. मांसरास्तः म्हणजे काय तर स्वेद आणि वेपथुमान अस्रः अतः भीतः. वेपथुमान असं आहे बरं का ते. तर स्वेद वेपथुमान अस्रस्तः भीतः तर घाबरलेला आणि स्खलती आणि जृंभते. स्खलती म्हणजे चुकतो, सारखा बोलताना काहीतरी चुकीचं बोलतो, वेगळं बोलतो किंवा जृंभते जांभया त्याला जास्ती येत असतात, कारण थकून गेलेला असतो बिचारा विचार करून करून म्हणून. आणि म्हणून असा जो माणूस असतो तो विषद त्यांनी विष दिलेला आहे किंवा हा विष देणारा माणूस आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर प्राप्त्यन्नम सविषम त्वग्नी एकावर्त स्फुटत्यति शिखिकंठाभ धुमार्ची ही अर्ची वोग्र गंधवान. मग आता प्राप्य अन्नम अन्न प्राप्त जेव्हा मिळतं तयार आपल्याला सविष अन्न, तर त्याच्यामध्ये कसं असतं ते तू अग्नी एका वर्तः स्फुटत्यपि. असं जर का सविष अन्न आपण अग्नीवर टाकलं अग्नी हे, तर काय होतं तर ते एकदम अग्नी जो आहे ना तर तो फडफडफड करतो एकाच ठिकाणी. शिखिकंठाभ धुमार्ची. ते अर्ची म्हणजे काय तर अग्नी. धूम अर्ची म्हणजे एकदम ज्वाळा येते आणि ती कशी ज्वाळा असते तर शिखिकंठाभ म्हणजे काय, शिखी म्हणजे मोर, त्याच्या कंठाप्रमाणे मोराच्या कंठाप्रमाणे त्याची धूम म्हणजे जर ते पूर्ण जळलं तर त्याचा धूर तसा येतो, नाहीतर ती ज्वाला जर फडकली तर त्या ज्वालेमध्ये हे रंग दिसतात. आपण ना 12वीत असताना काही एक्सपेरिमेंट करायचो केमिस्ट्रीमध्ये विशेष करून, की त्याच्यात मेटल कोणतं आहे हे फ्लेम्स वेगवेगळ्या कलरच्या दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये समजा कॉपर असेल तर ती ग्रीनिश फ्लेम येईल, त्याच्यानंतर येलो काय मला वाटतं ब्लूइश फ्लेम येते आणि त्याच्यानंतर पितळ्यासारखं असेल तर त्याच्यामध्ये ती ग्रीनिश फ्लेम येते वगैरे. तर हे वेगवेगळ्या फ्लेम्सचे रंग जसे आपण पाठ केले नव्हते कुठल्या मेटलचे, तर त्याप्रमाणे हे विष जे आहे ना तर ते शिखीकंठाभ म्हणजे मोराच्या कंठाप्रमाणे त्याच्यात धूर येतो किंवा त्याचा अर्ची म्हणजे ज्वाळा असतात. आणि कशा असतात अर्ची उग्र गंधवान. हा एकदम उग्र अर्ची येतात किंवा म्हणजे ज्वाळा असतात किंवा न अर्ची किंवा अर्ची येतच नाही म्हणजे अगदी ते टाकल्यानंतर तो अग्नी विझल्यासारखाच होऊन जातो असंही होतं, म्हणजे ज्वाळा फडफडतच नाही अजिबात असं. म्हणजे शिखीकंठाभ धुमार्ची अनर्ची म्हणजे अग्नी येतच नाही किंवा ज्वाळा येतच नाहीत किंवा उग्र गंधवान अतिशय तीक्ष्ण असा उग्र गंध ते सविष अन्न त्या ज्वाळेमध्ये टाकल्यानंतर होतं. आणि म्हणून आपल्याकडे जर का बघितलं ना तर आपल्या जेवणाच्या नियमांमध्ये ते काकबली वगैरे देण्याची पद्धत असते. म्हणजे पहिले 5 घास चित्रावतीचे बाहेर काढून ठेवणं आणि तसंच पहिला अग्नीला अर्पण करणं. तर अग्नीला अर्पण केल्यानंतर आपल्याला समजतं की हे अन्न कसं आहे ह्या सगळ्या इंडिकेशन्स वरनं. आता हा भाग होत नाही हे सोडून द्या, परंतु ह्या पद्धतीनं आपल्याला अन्न सविष आहे का प्राकृत आहे हे आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर म्रियन्ते मक्षिकाः प्राश्य वाकक्षामस्वरो भवेत् उत्क्रोशन्ति च दृष्ट्वा एतत् शुक दात्युः सारिकाः हंसः प्रस्खलति ग्लानि जीवस्य च जायन्ते चकोरस्य अक्षिवैराग्यं क्रौञ्चस्य स्यात् मध्योदयः कपोत परभृत् चक्रवाकाः जहति असून उद्वेगं याति मार्जारः शत्रुन्मुञ्चति वानरः
दृश्येत मयूरस्तद्दृष्ट्या मंद तेजो भवेत् विषम इत्यन्नं विषवद ज्ञात्वा त्यजेत एवं प्रयत्नतः. आता हे अन्न वेगवेगळ्या प्राण्यांना दिल्यानंतर प्राण्यांचे काय काय परिणाम किंवा रिफ्लेक्शन्स येतात हे सांगितलेलं आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो की जे राजवाडे आणि त्यांच्या इथे बरेच पक्षी, प्राणी या सगळ्यांचे संग्रह असायचे. आणि मग आपल्याला असं वाटतं की राजाच्या फक्त मनोविनोदासाठी त्या गोष्टी आहेत किंवा राजाला बरं वाटावं किंवा मोर वगैरे बघितल्यावर छान वाटावं म्हणून आहेत. तर तसं नाहीये फक्त. मग कशासाठी आहे? तर ते विशेष करून राजाच्या रक्षणासाठी आहेत. मग हे रक्षण कसं? तर विष अन्नाचं. म्हणजे म्हणून पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही जर का काही गोष्टी मराठी वाचल्या असतील ना, तर राजा कसा करतो, की राज्यात कोणी भुकी नाहीये ना, सगळ्यांनी जेवलंय ना आणि हे सगळं बघून मग तो राजा जेवणार. हे कशासाठी? सगळेजण जेवल्यानंतर ते अन्न याचा अर्थ नॉर्मल आहे. हा सुद्धा एक त्याच्यातला महत्त्वाची गोष्ट. शिवाय राजाचं दातृत्व किंवा प्रजेच्या संदर्भातलं कर्तृत्व ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत येतात. मग आता असं अन्न समजा वेगवेगळ्या ह्या प्राण्यांनी खाल्लं तर काय काय होतं? तर म्रियन्ते माक्षिकाः. माक्षिका म्हणजे माशा. ज्या माशा असतात ना त्या लगेच मरूनच जातात. म्हणजे ते विष त्यांना सहनच होत नाही. त्याच्यानंतर प्राश्य काकः क्षामस्वरो भवेत. कावळ्याला जर हे अन्न मिळालं आणि त्याने ते खाल्लं तर त्याचा स्वर जो आहे तो क्षाम होतो. तो काव-काव जो ओरडतो ना तर त्याचा आवाज एकदम बदलून जातो. उत्क्रोशन्ति दृष्ट्वा एतत् शुक दात्युः सारिकाः. शुक म्हणजे पोपट, दात्युः म्हणजे पक्षी आहे, सारिका म्हणजे साळुंकी. तर हे जे आहेत ना, हे काय करतात ह्या अन्नाला बघितलं ना, कीच उत्क्रोशन्ति ओरडायला लागतात. म्हणजे एकदम कालवा चालू होतो त्यांचा असं पण म्हणू शकतो. म्हणजे पोपट किंवा दात्युह किंवा सारिका. दात्युह म्हणजे पाणकावळा बरं का असं आहे. तर हे जे आहेत ना, तर ते खूप जास्त उत्क्रोशन्ति आरडा-ओरडा खूप जास्ती करायला लागतात. हंसः प्रस्खलति. हंस जो आहे ना, तर तो अडखळतो म्हणजे त्याचा शब्द बदलतो. हंसाचं जे ओरडणं आहे, तर ते एकदम बदलून जातं किंवा त्याची चाल जी आहे ती सुद्धा बदलते, असं आपण म्हणू शकतो. ग्लानिर जीवन जीवस्य जायते. जीवक नावाचा एक पक्षी आहे जीवक. तर त्याला ग्लानी येते. ग्लानिः जीवस्य जायते. चकोरस्य अक्षी वैराग्य. चकोर जो असतो ना, तर चकोर पक्षी जो आहे, तर त्याचे डोळे जे असतात ना, तर ते लालसर रंगाचे असतात आणि हे जर का अन्न त्याने खाल्लं, तर त्याचं अक्षी वैराग्य म्हणजे काय? तर त्याचा लालसरपणा जो असतो ना, तो निघून जातो डोळ्यातला. पक्षी जो आहे, क्रौंच पक्षीच्या वरनच पहिलं सगळ्या जगातलं काव्य निर्माण झालं. आणि त्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असेल, मा गा निषादम. क्रौंच पक्ष्याला 2 क्रौंच असतात म्हणजे जोडी. तर तो एक बाण लागून खाली पडतो आणि मग तिथे हे जातात आणि मग पहिलं काव्य निर्माण होतं मा गा निषादम असा. तर क्रौंच. तर तो जो क्रौंच आहे त्याला सॅन मदोदयः त्याला मद उत्पन्न होतो. येड्यासारखा करायला लागतो क्रौंच पक्षी. कपोत, परभृत, दक्ष, चक्रवाका, जहती असून. कपोत म्हणजे कबूतर, त्याच्यानंतर कपोत, परभृत. परभृत म्हणजे कोकीळ. परभृत म्हणजे दुसऱ्यावरती भार देणारी या अर्थाने. कोकीळ तुम्हाला माहिती असेल स्वतः घरटं कधीच बांधत नाही. कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडी देते म्हणून तिला परभृत असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दक्ष. दक्ष म्हणजे कोण? तर कोंबडा बरं का. तर तो नेहमी असा एकदम ताठ आणि इकडे-तिकडे असा बघणारा असा असतो म्हणून दक्ष असं म्हटलं जातं. आणि चक्रवाक हे जे आहेत ना, ते जहती असून प्राणाः ते प्राण लगेच त्यागूनच टाकतात. त्यांना ते जमतच नाही. उद्वेगम याती मार्जारः मांजर जे असतं ना, ते उद्वेगम म्हणजे पिसाळल्यासारखं करतं, येड्यासारखं करायला लागतं. शकृत मुंचते वानरः. वानर जे आहेत ते सकृत मुंचन करतात. वानर जे आहेत ना, हा तद्दृष्ट्या. मयूर जो आहे ना, ते मात्र बघितल्यानंतर त्याला आनंद होतो आणि नाचायला लागतो. म्हणजे एखादा आपण काहीतरी दिलं आणि मोर नाचतोय, तर आपण आनंद नाही मानला पाहिजे. ते अन्न कसं आहे ह्याचा आपण विचार करायला पाहिजे, बरं का. आता मोर अजून कधी नाचतो? तर ढग आल्यावर नाचतो, बरोबर? आणि ढग येणं ह्याला आयुर्वेदामध्ये दुर्दिन असं म्हटलेलं आहे, हो की नाही?
आणि तो जो काल आहे ना, तो विषकाल जो सांगितलाय ना, तो म्हणजे पावसाळा आणि पावसाळ्यात ढग येणं हा विषकाल सांगितलेला. आणि तेव्हा मयूर नाचतो. म्हणजे दिसायला खूप छान दिसतो मोर नाचताना हां, त्याबद्दल काही वाद नाहीये. परंतु विषकाल आल्यानंतर मोर नाचतात. का मोर नाचायला लागले ना, तर आपण विचार करायला पाहिजे, की कालविपर्यय आहे का हा? हा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. "वृषेत मयूरः तद्दृष्ट्या मंद तेजो भवेत् विषम." आणि महत्वाची गोष्ट ह्याच्या ठिकाणी आहे, की मंद तेजः भवेत् विषम. आणि मोरांनी तशा पद्धतीनं नाचायला सुरुवात केली आणि त्याची दृष्टी त्या अन्नावर पडली, तर मंद तेजः विष भवेत्. म्हणजे त्या विषाचं तेज आहे ना, ते मंद होतं. आणि म्हणून मोराला खायला घातल्याशिवाय राजा खात नसे, असं पूर्वीची पद्धत असायची बरं का. म्हणजे काय, तर आधी मोराला खायला घालायचं. तो नाचत नाहीये ना हे बघायचं आणि त्याला ते दिल्यानंतर त्या विषाचा जोर पण कमी होतो. जर का थोड्याफार प्रमाणात काही असेल तर. इति अन्नम विषवत् ज्ञात्वा. ह्या पद्धतीचं आहे. हे एवढी सगळी लक्षणं तुम्हाला दिली. तुमच्याकडे जो कुठला प्राणी पक्षी असेल तो घ्या आणि त्याच्यावरती पहिले ट्राय करा, असं म्हटलंय थोडक्यात म्हणजे. इति अन्नम विषवत् ज्ञात्वा. अशा पद्धतीचं हे विषवत आहे असं अन्न जाणून त्यजेत एवं प्रयत्नतः त्याचा त्याग करावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट माहितीये का, की विषवत आहे हे जाणायला पाहिजे. फूड पॉइझनिंग आजकाल खूप आपण बघतो वेगवेगळ्या ठिकाणी. आणि हे जे फूड पॉइझनिंग सगळं आहे, तर हे प्रकरण जर का आपल्याला आधीच ओळखायचं असेल, तर ह्या पद्धतीने सगळं जाणून घ्यायला पाहिजे. हे विषदात त्याची लक्षणं, त्या विषाच्या अन्नाची परीक्षा आणि शिवाय त्याचा इतर प्राणीमात्रांवरती होणारा परिणाम. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या बघून आपण हे शिकलं पाहिजे. आणि शेवटची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यथा तेन विपद्येत अन्नमपि न क्षुद्रजंतवः. आणि ते जे आहेत ना, यथा तेन आणि त्यजेत प्रयत्नतः म्हणजे हे अन्नाचा त्याग करावा. हं. पण ते अन्न समजा तुम्ही असंच टाकून दिलं, तर इतर प्राणी खाऊन मरतील ना हो ते. मग काय करायचं? न क्षुद्रजंतवः अपि विपदेत तेन तथा त्यजेत असं म्हटलं ते. म्हणजे काय, की अगदी छोट्या जंतूंनाही त्या अन्नाचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं ते अन्न त्यजेत म्हणजे अन्न ते टाकून द्यावं, म्हणजे ते नष्ट करावं. इतर कोणालाही त्याचा त्रास होऊ नये या पद्धतीनं ते डिस्पोज ऑफ करावं. आता इथे आपण बघतोय, की विषवत अन्न सेवनाने आता पुढे काय-काय होईल ते देतायत. पण आधी ओळखायचं कसं हे तर समजलं पाहिजे. इथपर्यंत दिलंय. आणि माऊलींची पण एक ओवी आहे बरं का. तर तुम्हाला ते होमवर्क म्हणून देते. अ, "विषय रांधली रस सोये, तरी जेवणारा ठाऊ नोहे." आणि एक ओळ आहे, तर असं ज्यावेळेला त्याला कळलं, की विषाने हे अन्न रांधलेलं आहे, तर त्या जेवणाऱ्याला जेव्हा ही गोष्ट माहिती होते, हं, तर तो थोडंसं खाऊयात, बाकीचं टाकून देऊयात वगैरे असं काही करत नाही. सगळंच आहे. तरी ते ताटची ओढ होणं काहीतरी अशा पद्धतीची ओवी आहे पुढे. तर ते ताट जे आहे ना, तेच तो बाजूला सारतो आणि मग उठतो. अशा पद्धतीनं आपल्याला विषय वैराग्य यायला हवं, असं माऊली म्हणते. म्हणजे विषय हे विषय आहेत. जर संसारात राहिलो तर. आणि त्याच विषयांमध्ये जर आपण आपल्या परमात्म्याला, पांडुरंगाला बघायला लागलो, तर ते विषवत राहत नाहीत. आणि म्हणून विषयांना घाबरून राहण्यापेक्षा आपण त्या विषयांमध्ये पांडुरंग बघायला हवा. असं एक सुंदर ओवी आहे. तर ती बघा तुम्हाला जर जमली तर. विषय रांधली रस सोय, जेवणारा ठाऊ नोहे. अशी हे आहे. तरी ते ताटची सांडोनी उठिजे अशा पद्धतीचं चौथं चरण मला काही आठवत नाही आता. सो या पद्धतीनं जो विषय आहे, तर त्या विषयांची लक्षणं आणि त्या विषयांमुळं काय-काय होतंय आणि कोणकोणत्या प्राण्यांवरती कोणकोणते कसे परिणाम येतात, ह्या गोष्टी इथे आपण बघितल्या. पुढचा एक श्लोक आपण वाचून थांबूया आणि मग शंका घेऊयात. स्फुटेतु कण्डूदाहोष्मा ज्वरातिस्फुटसुप्तयः नखरोमच्युतिशोफ सेकाद्या विषनाशनाः शस्तास्तत्र लेपाश्च सेव्यचन्दनपद्मकैः स सोमवल्कतालीस पत्रपुष्ठान्मृतानतैः. आपण ह्याच्याकडे जाऊया. काय आपलं ते चॅट बॉक्सकडे. एक मिनिट. बऱ्याच शंका विचारलेल्या आहेत ऑलरेडी.
तर तुम्ही वाचताना ऐकता ना का टाइप करण्यामध्येच मग्न असता? आधी टाइप करून ठेवत चला, कॉपी पेस्ट करा नंतर. ओके. 31 इयर फिमेल पेशंट. फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये 24 वीक्स नंतर लेफ्ट युटेराइन नॉच डिटेक्ट झाला. ओके. प्री एक्लाम्शिया होता. बेबीला IUGR आणि पुढे डिलेड माइलस्टोन्स होते. पेशंटची सेकंड प्रेग्नन्सी आहे. पुन्हा 18 वीक्स आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा 18 वीक्स नंतर लेफ्ट युटेराइन नॉचला 2 ते 3 चं डिटेक्ट झालंय. प्लासेंटल इन्सफिशियन्सी आहे. पेशंटला इकोस्प्रिन आणि लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन इंजेक्टेबल चालू केलंय. यामध्ये आपण काय करू शकतो का? आणि बेबीचं ग्रोथ आता प्रॉपर आहे, पण बर्थ नंतर डिलेड ग्रोथ नसावी म्हणून काय करावे? बरोबर आहे. प्लासेंटल इन्सफिशियन्सी जशी व्हायला लागते ना, तसं फिटोप्लासेंटल सर्क्युलेशन जे आहे, तर ते फिटोप्लासेंटल सर्क्युलेशन जे आहे, तर ते आपल्याला असं वाटतं की रिड्यूस व्हायला लागतं हळू-हळू जशी प्रेग्नन्सी पुढे-पुढे जाते तशी. आणि तसं झाल्यामुळं काय व्हायला लागतं, तर बेबीला तेवढं नरिशमेंट, न्यूट्रिएंट्स न मिळाल्यानं त्याचं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट स्लो व्हायला लागतं. मग इथे आपण काय करू शकतो? तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की प्लासेंटा जे आहेत ना, तर त्याची मॅच्युरिटी योग्य पद्धतीनं व्हावी किंवा अर्ली मॅच्युरिटी होऊ नये. तर त्यासाठी तिथे व्यवस्थापन गण आपल्याला नक्की वापरता येतो 3 वेळेला गरम पाण्यातनं ह्या पद्धतीनं. म्हणजे कॅल्सिफिकेशन वगैरे ह्या गोष्टी लवकर होत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे नॉच आणि एंजिओजेनेसिस ह्या दृष्टीने बघायला पाहिजे. एंजिओजेनेसिस उत्तम व्हावं किंवा त्याचा जो ब्लड सप्लाय आहे तो चांगला राहावा. याच्यासाठी तिथे त्रैलोक्य चिंतामणी, सहस्त्रकुटी अभ्र, गुरुची सत्व, म्हशी असं आपल्याला वापरता येत असतं. त्याच्यानंतर फिटोप्लासेंटल सर्क्युलेशन सुधारावं याच्यासाठी पूर्ण पोटावर संपूर्ण उरलेले 9 महिन्यापर्यंत महापैशाची घृताचा लेप लावायला पाहिजे. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेला ॲटलीस्ट म्हणजे ते वाताचं शमन होऊन जे वेसल्स आहेत ते चांगले बनायला लागतात. त्याच्यानंतर असृजक कंडरासिरा असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच रक्तदुष्टी होईल अशा गोष्टी ज्या आहेत त्या थांबवायला पाहिजेत. बऱ्याच वेळेला पेशंट जे असतात ना ते लोणचं, पापड किंवा इतर सॉल्टी पदार्थ जास्ती खात असतात. आजकाल सॉल्टी बरेच वेगवेगळे असतात पदार्थ चायनीज वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये सॉल्ट चांगलं नसतं. ते जिनोमोटो प्रकारचं सॉल्ट असेल तर ते फिटोप्लासेंटल सर्क्युलेशनला त्रास देणार असतं. तर डोहाळ्यांच्या नावाखाली अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बंद करून टाकायच्या आणि जसा चरकोक्त आहार सांगितला आहे तर तो द्यायचा त्याच्या ठिकाणी. त्याच्यानंतर नस्यासाठी पंचेंद्रिय वर्धन तेल द्यायचं. म्हणजे प्रत्येक अवयवाची किंवा इंद्रियाची जी ताकद आणि बुद्धी आहे ना ती अबाधित राहते. त्याच्यामध्ये गर्भाशय सुद्धा आपण जर बघू ना तर एक कर्मेंद्रिय म्हणून दिलेलं आहे. सो गर्भाशय पृथ्वी महाभूताचं कर्मेंद्रिय आहे. तर त्या दृष्टीने नस्याचा उपयोग इथे चांगला होतो आणि म्हणून पंचेंद्रिय वर्धन तेलाचं नस्य ह्या पेशंटमध्ये कंटिन्यूअस द्यायला पाहिजे. त्रैलोक्य चिंतामणी आणि सहस्त्रकुटी अभ्र, गुरुची सत्व आणि म्हशी असं 60 पुड्या करून संपूर्ण 9 महिने द्यायचं. म्हणजे मग फिटोप्लासेंटल सर्क्युलेशनमध्ये कुठेही बाधा येत नाही. या पद्धतीने आपल्याला देता येत असतं. दृश्य जीवन ही जीवनीय पंचमूळ या अच्छा. बोलायचं फाइंड आउट करणे. ओके, ओके. बरोबर आहे. ते वृश्य जीवन असं काहीतरी सांगितलं ते जीवनीय पंचमूळ अपेक्षित आहे तिथे. बरोबर आहे. फिमेल पेशंट 49 इयर्स growth on upper and lower part of bilateral knee joint. Upper and lower part of bilateral knee joint. Okay. MRI showing synovial effusion and RT right knee meniscus tear आहे. In this orthogonal treatment should be given in the first and Bruhan and both can be given simultaneously. आपलं एकदा बोलणं झालेलं की शमन आणि शमन चिकित्सा करत असताना पाचन करणं आणि गृहण करणं हे वेगवेगळं बऱ्याच वेळेला राहत नाही. दोन्ही सायमल्टेनियस होत असतात. आपण योग्य म्हणजे फोडून जसं वापरतो की सकाळ, संध्याकाळ आणि दुपार, रात्री ह्या पद्धतीनं रसायन काळामध्ये आणि व्याधीहरण ह्याच्यासाठी अशी वेगवेगळी औषधं ह्याच्यामध्ये वापरायला हवे. आता या ठिकाणी शोथ आहे, इफ्युजन आहे, मेनिस्कस टेअर आहे आणि दोन्ही गुडघ्यांवरती सूज आहे. तर ह्या सगळ्याचा विचार जो करायचा ना, तर तो स्थानभेदाने उदराचा विचार आपण इथे नक्की करू शकत असतो. आणि म्हणून उदरातली औषधं जी आहेत ना, तर ती 2 वेळेला अग्नी म्हणजे समान आणि ह्याच्या व्यान आणि उदानाच्या काळामध्ये आपल्याला वापरायला हवेत. त्यानंतर अग्नी वाढवण्यासाठी समानाच्या काळामध्ये अर्ध जेवण झाल्यानंतर औषध देणं आणि पुढचं जेवण देणं ह्या गोष्टी करायला हव्यात. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंबुशोषण चूर्ण आणि पित्तमूल्यादी चूर्ण ह्या 2 गोष्टी आपल्याला इथे जर वापरल्या तर सूज लवकर कमी आलेली दिसते.
अश्वगंधा, चंदन आणि डिकेमाली याचा लेप लावला तर ती सूज चांगल्या प्रकारे ओसरते. आपल्याला जलौकांचा पण उपयोग इथे करून घेता येईल निश्चितच. आणि मेनिस्कस टेअर जो आहे तर तो पुन्हा सांधून यावा या दृष्टीने औषधं आणि काही सूक्ष्म व्यायाम जे आहेत तर ते आपल्याला देता येत असतात. सूक्ष्म व्यायामाचे व्हिडिओ जे आहेत ते नुकतेच आपण ह्याच्यावरती YouTubeवरती टाकलेले आहेत. तर त्या पद्धतीने पेशंटला ते करायला सांगावेत. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला टेअरचं पुन्हा संधान व्हावं असं अपेक्षित आहे, तर मेनिस्कस जे असतात त्यांना ब्लड सप्लाय नसतो आणि म्हणूनच ते टेअर जे असतात ते पूर्ण भरून येत नाहीत. आणि तसं असताना आपण इथे टेअर पुन्हा भरून यावा ह्याच्यासाठी 2 गोष्टी करायला हव्यात. एक म्हणजे वातशमन आणि दुसरं म्हणजे रक्तदृष्टी न व्हावी अशा पद्धतीची चिकित्सा. आणि अन्वस्तिषु च रक्तमेदः भवति असं म्हटलेलं आहे. सो गुडघ्याच्या मध्ये सगळ्यात मोठा अण्वस्ती आहे आणि म्हणून सरक्तमेद म्हणून रक्तावरती काम करणारी औषधं. मग त्या ठिकाणी रक्तपाशक आणि मंडूर असं जर का वापरलं गेलं ना तर त्याचा परिणाम चांगला येईल. तर ह्या पद्धतीने औषधं द्यायला हवेत. ओके. अजून एक क्वेश्चन घेऊया. फिमेल पेशंट 50 years, weight 78, no other past illness. त्याच्यानंतर ओनली कंप्लेंट ऑफ पेन इन ग्रेटर टो ओव्हर द सोल रिजन. ओके. अंडरलाईन स्किन इज थिकन अँड हार्ड. अग्निकर्म मांसगतवात विचार करून वॉज डन 3 times. रिलीफ मिळाला पण पुन्हा तसंच होत आहे. ओके. ग्रेड 2 ला पेन आहे. लोअर साईडला जरी पेन असलं ना तरी सुद्धा त्याचा एकदा विचार वातरक्ताप्रमाणे करून बघावा. कारण अंगठ्यापासून जर का सुरुवात होत असेल तर वातरक्ताची संप्राप्ती सर्वसाधारणतः तिथे दिसते आणि म्हणून तिथे सिंहासादी कषाय वापरणं, कोकिलाक्षादी कषाय वापरणं, त्याच्यानंतर संधिक सन्निपात आणि विषमज्वरांतक लोह असं वापरणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत. स्किन थिकन आणि हार्ड आहे आणि समजा त्याच्यावरचा जो काय म्हणतो आपण क्युटिकल म्हणजे नेल जो आहे ना तर तो सुद्धा खूप जाड झालाय असं जर असेल ना तर त्या ठिकाणी नेलचा सोरासिस याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. तर तसं जर का असेल तर त्याच्यामध्ये जात्यादी तेल किंवा आपण ह्याचं दातक्यादी तेल जे वापरतो ते तर ते कापूस बुडवून त्याला ते मेहंदीच्या कशा टोप्या लावतात ना तर तशा पद्धतीनं जर का त्याला गुंडाळून ठेवलं दर सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास तर त्याचा परिणाम चांगला दिसेल त्याच्यामध्ये. ओके. मला वाटतं सगळे क्वेश्चन झालेले आहेत आणि आपण हे करूया कसा येतात म्हणून आज थांबूया. ओके. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जुरले पायिकपण. आता विश्वात्मके दैवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूरे पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजय होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी सेम वेळेला. उद्या आरोग्य चर्चा आहे आणि आरोग्य चर्चेमध्ये वुमन्स डे निमित्त विशेष करून 4ही लेक्चर जे आहेत तर ती आपण स्त्री आरोग्य ह्याच्यावरती घेतलेली आहेत. जनरल पब्लिकला फोकस करून ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक जनरल नॉलेजच्या दृष्टीने क्विज घेणार आहोत. तर त्याच्यासाठी ते स्प्लिट स्क्रीनचा मेसेज टाकलेला होता त्याप्रमाणे रेडी करून तयार राहा. उद्या 5 वाजता भेटूयात पुन्हा. ओके. नमस्कार.